मित्रांनो, बघा आज आपण महाकवी कालिदास दिनानिमित्त पावसाची गाणी आणि कविता येथे सादर करत आहात। मुलं अतिशय छान पद्धतीने गाणी सादर करतात आणि मी आले तेव्हा नाचरे मोरात छान कृतीयुक्त रीतीने तुम्ही सादर करत होता। सगळ्यांना आवडतो पाऊस? सर्वांना पाऊस आवडतो? अजून मला काही मुली उत्तर देत नाहीये। सर्वांना पाऊस आवडतो? भिजायला आवडतं? हा छान छान पाऊस जेव्हा भिजायला जाता येत नाही तेव्हा हे जे कवी असतात ना, ते कवी मन असं असतं की प्रत्यक्षात जाता येत नाही पण मनाने मात्र तिथे जाऊन येतात, हो की नाही? मग असेच आपल्याकडे मराठी काव्यसंग्रहात खूप मराठी कवी आहेत। मी आज तुमच्यासमोर सादर करणार आहे गदी माडगुळकरांची एक कविता। गदी माडगुळकरांची कविता आहे आणि हा पाऊस कसा येतो ना त्याचं वर्णन या कवितेमध्ये आहे। छोटीशीच कविता आहे। सगळ्यांनी हाताची घडी घाला बघू, छान पैकी ताट बसा। बसले? बघा, नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्याची म्हण नाही नदीला बाहेर, अशी शहाण्याची म्हण नाही नदीला बाहेर। काय सांगू रे बापांनो तुम्ही आंधळ्यांचे चेले, काय सांगू रे बापांनो तुम्ही आंधळ्यांचे चेले, नदी माहेराला जाते म्हणूनच जग झाले, नदी माहेराला जाते म्हणूनच जग झाले। सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर। बघा किती सुंदर वर्णन आहे। तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर, डोंगराच्या मायेसाठी पंख वाफेचे लेवून, डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन, नदी तरंगत जाते पंख वारेचे लेवून। पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा, पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा, पाना फुटत डोंगरा तेव्हा येतो पावसाळा, पाना फुटत डोंगरा तेव्हा येतो पावसाळा। कसा येतो पावसाळा कळलं? धन्यवाद। सुंदर कविता मॅडम या ठिकाणी सादर केलेली, जोरात